अमेरिकेच्या या युद्धामुळे इतर देशांमध्ये मात्र महागाईचा कसा महाधक्का बसलाय यावर एक आता रिपोर्ट। पेट्रोल पंपाबाहेर रांगाच रांगा। पाकिस्तानात पेट्रोल डिझेलचा भडका। नागरिकांची पेट्रोल घेण्यासाठी एकच धावपळ। पाकिस्तानने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुमारे 20% वाढ केली आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 55 पाकिस्तानी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे। या वाढीनंतर पाकिस्तानमध्ये पेट्रोलची किंमत आता प्रति लिटर 335 रुपये 86 पैसे झाली आहे, तर डिझेल 321 रुपये 17 पैसे प्रति लिटरच्या पातळीवर पोहोचलंय। अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्ध तसंच पश्चिम आशियातील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वेगाने वाढलेत, त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचं स्पष्टीकरण पाकिस्तानी सरकारनं दिलंय। इंधन दरात वाढ झाल्याची बातमी येताच पाकिस्तानमधील लाहोर, कराची सारख्या मोठ्या शहरांमधील पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी उसळली। लोक तासनतास रांगेत उभे आहेत, कारण येत्या काही दिवसात तेलाची टंचाई निर्माण होऊ शकते अशी भीती सर्वसामान्य नागरिकांना सतावतीये। कानून क्या नहीं तो गोद करे थे ये 4.5 रुपए लीटर ये तेल है तू ही बाजार तू ही कोई है अब तुम देता के नोटर की नहीं ना दिवाली में गरीब पसीना पे जोर था माने ये मियां इमरान का नोटर था माम ये मुजफ्फरगढ़ जवा किया है। लिहाजा इतना ये हाल है कि पेट्रोल देने ही कहीं नहीं खड़े, पता नहीं स्टॉक इतनी खड़े नहीं क्या हाल क्यों। गवर्नमेंट को चाहिए कि इन्हें को खुलवाना चाहिए। गवर्नमेंट कितना है पता नहीं, गवर्नमेंट या तो नियंत्र कर गई या सुम गई है, मैं कोई में लगते हैं। लिहाजा पंप तो जरा ना या तो सील कितने वजन या इन्हें चलाया वजन। मुझे नहीं लगता जिस तरह की ये सूरत पैदा हो चुकी है लोग यहाँ से पेट्रोल दिलवा कर सैरी भी कर पाएंगे, क्योंकि अच्छा खासा जो रश है वो यहाँ देखने को मिला। मोटरसाइकिलों की बहुत बड़ी तादाद है, गाड़ियों की लंबी कतारें लगी, यहाँ पर आप देख सकते हैं। लोग परेशान हैं, अपनी बारी का इंतजार कर रहे हैं, लेकिन रश इस कदर ज्यादा है और हर कोई इस टेंशन में के साथ यहाँ पर लाइन में खड़ा है कि पता नहीं से पेट्रोल मिलेगा नहीं मिलेगा, कल की सूरत हाल क्या होगी। अभी तक की जो सूरत हाल है वो खासी गंभीर है। दरम्यान पाकिस्तानात पेट्रोलच्या तुटवड्याच्या अफवा आणि साठेबाजीच्या तक्रारीही वाढल्या आहेत। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी कठोर इशारा दिलाय। जे कोणी पेट्रोलचा साठा लपवून ठेवतायत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी म्हटलंय। पेट्रोलियम मंत्री अली परवेज मलिक यांनी देशात पेट्रोलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं म्हटलंय। पश्चिम आशियातील संकट कधी संपेल याची काहीच माहिती नाही, त्यामुळे सरकार सध्या पेट्रोल साठा दीर्घकाळ पुरवण्याची योजना आखत असल्याचं सरकारनं सांगितलंय। दरम्यान आधीच महागाईनं कंबरड मोडलेल्या पाकिस्तानी जनतेसाठी ही दरवाढ दुष्काळात 13वा महिना ठरली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची प्रचंड लाट निर्माण झाली है। आलम है बिल्कुल कारोबार सबके बुरे हाल हुए हैं और व्हाइट कॉलर लोग वैसे फंसे हुए हैं। और इस महंगाई के दौर में जंग के हवाले से 55 रुपए सिर्फ पेट्रोल महंगा नहीं हुआ, पीछे सारी अशिया खुर्दनों सब महंगी हो जाएंगी। लोग कहाँ से कमाएंगे, कहाँ खाएंगे, क्या होगा। तो थोड़ा सा हमें हुकूमत वक्त को सोचना चाहिए, थोड़ा सा होश के नाखून लेके यार लोग कहाँ क्या क्या करेंगे आप देखें तो सही। तो मैं इससे अपील करता हूँ कि यहाँ पर भाई हम पे कोई रहम करा जाए, क्योंकि हम ये मुसलमान मान लीजिए यहाँ रमजान का महीना आता है तो यहाँ पे फ्रूट महंगा कर दिया जाता है। और अब देखो 17 होता है, पेट्रोल पे 55 रुपए बढ़ चुके हैं और गैस पे भी पैसे बढ़ चुके हैं। तो मेरी अपील है भाई कि ये पेट्रोल पे पैसे कम दिए जाए, क्योंकि एक तो जंग, ऊपर से काम नहीं है, कारोबार नहीं है लोगों के। इनको चाहिए कि आप आवाम को थोड़ा रिलीफ दें, आवाम को रिलीफ देना चाहिए इन्हें। ये उल्टा और परेशान कर रहे हैं, पेट्रोल बंद कर दिया, कम कर दिया, महंगा कर दिया, हर चीज के अंदर पैसे बढ़ाए जा रहे हैं, आवाम को कोई रिलीफ नहीं है। अनेक विकसनशील देशांप्रमाणेच पाकिस्तानलाही इंधनाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावं लागतं। सध्या पुरवठा खंडित झाल्यामुळे ऊर्जा धोरणाचा पुन्हा एकदा आढावा घ्यावा लागतोय। पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इंधनाच्या किमतींमध्ये साप्ताहिक सुधारणा करण्याच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिल्यानंतर पेट्रोलियम मंत्री अली परवेज मलिक यांनी इंधन दरवाढीची घोषणा केली। इंधनाचा वापर कमी करण्यासाठी कोरोना काळातील उपाययोजना पुन्हा लागू करण्याची योजना पाकिस्तान सरकार आखतंय। तेल संकटातून मार्ग काढण्यासाठी सरकार कंपन्यांना आठवड्यातून 2 दिवस घरून काम करणं आणि कार्यालयात केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांनीच यावं असे निर्देश दिले जाऊ शकतात।
एक आठवड्यापासून इराण नजीक असलेली सामुद्रधुनी जवळपास वाहतुकीसाठी बंद होती. या जलमार्गावरून जगभरातील तेलसाठ्याचा 20% भागाचा पुरवठा होत असतो. सध्या इथून मर्यादित वाहतूक सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे परिस्थिती सुधारण्याचीही आशा आहे. दुसरीकडे बांगलादेशमध्येही इंधन तुटवड्याची भीती निर्माण झाली आहे. बांगलादेशमधली परिस्थिती ही इतकी गंभीर झाली आहे की सरकारला विक्रीवर निर्बंध लादावे लागत आहेत. राजधानी ढाकामध्ये पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. लोक भीतीनं इंधनाचा साठा करतायत. त्यामुळे सरकारनं पेट्रोल डिझेल विक्रीवर निर्बंध लादले. मोटरसायकलला दररोज फक्त 2 लिटर पेट्रोल किंवा ऑक्टेन विकत घेता येईल. खाजगी कारसाठी जास्तीत जास्त 10 लिटर, बस आणि ट्रकसाठी 70 ते 220 लिटरची मर्यादा आखण्यात आली आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर पावती देणं बंधनकारक असेल. मागच्या खरेदीची पावती दाखवल्याशिवाय इंधन मिळणार नाही असे काही निर्बंध बांगलादेश सरकारनं जारी केले आहेत. तर भारतात पेट्रोलचा तुटवडा नसला तरी गॅसबाबत खबरदारी घेतली जाते. युद्धामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती पाहता केंद्र सरकारनं हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगांना LPG सिलेंडर देण्यावर बंदी घातली आहे. आता हा गॅस केवळ घरगुती वापरासाठीच पुरवण्यात येईल. गॅसचा पुरवठा केवळ सरकारी कंपन्यांद्वारेच करता येणार आहे, असा आदेश केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं काढला आहे. मात्र एकीकडे व्यावसायिक गॅस बंद झाला असताना दुसरीकडे घरगुती ग्राहकांनाही वेळेवर सिलेंडर मिळेनासे झाले आहेत. गॅस एजन्सीकडून ग्राहकांना पुढील महिनाभर सिलेंडर मिळणार नाही असं सांगितलं जात असल्यामुळे गॅसचा काळा बाजार वाढण्याची भीती वर्तवली जाते. देशभरात व्यावसायिक सिलेंडर कितीनं महागलेत ते पाहूया. मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत झाली आहे 1835 रुपये, दिल्लीमध्ये 1883 रुपये, कोलकात्यामध्ये 1990 रुपये, चेन्नईमध्ये 2043 रुपये 50 पैसे. आज जे मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस यांनी जे एक सर्क्युलर काढलेला आहे, त्या सर्क्युलरच्या अनुषंगाने जे कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट जसे की बेकरी आणि हॉटेल्स याला जे सिलेंडर दिलं जातो त्याच्यावरती पाबंदी घातलेली आहे. आणि ही पाबंदी तात्पुरती आहे. जसं आपलं सप्लाय ऑफ LNG हे सुरळीत होईल तेव्हा ही पाबंदी परत काढण्यात येणार आहे. तर आपल्या माध्यमातून मी कस्टमर्सला हे रिक्वेस्ट करू इच्छितो का याच्यामध्ये काही पॅनिक बाईंग करायची आवश्यकता नाही. घरगुती गॅस, पेट्रोल आणि डिझेलवरती बिलकुल शॉर्टेज नाही. आपल्याकडं 2-3 महिने पुरेल एवढा सप्लाय आहे. तर तुमच्या माध्यमातून मी हे जनमानसला विनंती करतो का फक्त काही दिवसासाठी कमर्शियल सिलेंडर्स हे उपलब्ध राहणार नाही. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धानं दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केलाय. त्यात हे युद्ध किती दिवस चालेल याची शाश्वती नाही. त्यामुळे जगभरातच पेट्रोल आणि गॅस पुरवठ्याबाबत आत्तापासूनच उपाययोजना आखल्या जात आहेत. मात्र याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसतोय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.